श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये पूजा कशी करायची आहे किंवा सेवा कोणकोणत्या करायच्या आहेत, कोणता मंत्र म्हणायचा आहे, त्याचबरोबर उपवास कसा पकडायचा आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, यासाठी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं। या दिवशी देव निद्रिस्त होतात असं संबोधलं जातं। त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती की भगवान विठ्ठल हे पंढरपुरात का आले, त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितलात किंवा पाहिलात तर आपल्या सगळ्यांना जी आपल्या मनामध्ये प्रश्न असतात की भगवान विठ्ठल पंढरपुरात का आले, का त्याच ठिकाणी राहिले आहेत, त्याचं सगळं उत्तर त्या व्हिडिओमध्ये आहे। व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तो व्हिडिओ नक्की पाहू शकता। तर लक्षात ठेवा, एक थोडक्यात सांगत आहे की असं म्हणतात की जी भगवान विठ्ठलाचं जी भक्त पुंडलिक आहे त्यानं वर मागितला होता की तुम्ही ह्याच ठिकाणी ला, म्हणजे जी वीट पुंडलिकाने भगवान विठ्ठलाकडे फेकली होती त्या विटेवरच तुम्ही उभा राहा असं पुंडलिकाने भगवानांना सांगितलं होतं, भगवान विठ्ठलांना सांगितलं होतं। तुम्ही कायम पंढरपुरामध्येच राहा असं वर त्यांनी मागितल्यामुळे भगवान विठ्ठल त्याच ठिकाणी आहेत, म्हणजे पंढरपुरामध्ये आहेत। म्हणजे पुंडलिकाच्या वरामुळे भगवान विठ्ठल आपल्याला पाहायला भेटतात, ते म्हणजे पंढरपुरामध्ये। आणि तेव्हापासून आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा खूप जण आळंदी ते पंढरपूरपर्यंत 800 वर्ष झालं, म्हणजे 800 वर्षापासून असं म्हणतात की लोक आळंदी ते पंढरपूर हे चालत पायी आपल्या भगवान विठ्ठलाला बघण्यासाठी भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। आणि आपण बघत असतो की वारीमध्ये वयस्कर असेल किंवा लहान असेल, मोठं असेल, कोणत्याही वयाचं माणूस आपल्याला बघायला, म्हणजे भाविक भक्त, एवढे मोठे भाविक भक्त असतील की वयाचा विचार न करता आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी जात असतात। महिन्याची वारी आपण बघत असतो। त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती की आषाढी एकादशीच्या दिवशी त्या जी वारीला गेलेले लोक आहेत, भाविक भक्त आहेत किंवा जी वेगळे दुसरे आहेत, ते आषाढी एकादशीच्या दिवशी हमखास आपल्या पंढरपुरामध्ये असतात आणि त्या दिवशी आपल्या भगवान विठ्ठलाची पूजा अर्चा त्या दिवशी करत असतात। हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला घरामध्ये असेल किंवा जर आपण जिथं आपल्या जवळपास जिथं विठ्ठलाचं मंदिर आहे त्या ठिकाणी जात असताना कशी पूजा करायची ते मी तुम्हाला सांगते, किंवा सेवा करायची। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घरामध्ये आपल्या सगळ्यांना भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असते। तर सकाळी लवकर उठून आपल्याला देवपूजा आपली झाल्यानंतर जमलं तर वेगळी पूजा मांडू शकतात। वेगळी म्हणजे कसं, चौरंगावर आपण विठ्ठलाचा फोटो ठेवून त्यापुढे तुम्ही भगवान विष्णूची मूर्ती ठेवला तरी चालेल, किंवा त्या ठिकाणी साईडला गणपतीची पूजा करणं, गणपतीची पूजा, भगवान विठ्ठलाचा फोटो ठेवणं, त्यानंतर केळी असेल, एखादं फळ त्या ठिकाणी ठेवायचं, दिवा लावायचा, दोन्ही साईडला दिवा लावायचा, त्याचबरोबर दीप त्या ठिकाणी ओवाळायची, आरती करायची, अशी सुद्धा वेगळी पूजा तुम्ही करू शकता। किंवा जी आपल्या घरामध्ये देवघरामध्ये भगवान विष्णूची जर मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, पाण्याने असेल, पंचामृताने असेल। अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती स्वच्छ करून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। तर त्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंना, म्हणजे आपले भगवान विष्णूच हे भगवान विठ्ठल आहेत हे लक्षात ठेवा। तर भगवान विष्णूंना आपल्याला 108 तुळशीचे पानं अर्पण करायचे आहेत। ही सेवा किंवा ही पूजा तुम्हाला त्या दिवशी करायची आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करा किंवा नाही करा, पण तुम्हाला भगवान विष्णूंना 108 तुळशीचे पानं अर्पण करायचे आहेत। तुळशीचे पानं अर्पण करत असताना कोणता मंत्र म्हणायचा ते मंत्र नीट ऐका। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा मंत्र म्हणत एक तुळशीचं पान आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे। भगवान विष्णूंची सेवा करत असाल तर भगवान विष्णूची सेवा करून तुम्हाला फळ भेटणार नाही, लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा करणं गरजेचं आहे। तर त्याच म्हणजे आपण जसे विठ्ठलाची पूजा करतो, जसं आपण विठ्ठलाची पूजा करत असताना रुक्मिणीची पूजा जशी करतो, जसं भगवान शंकराची आपण भगवान विष्णूची सेवा करत असताना आपल्याला लक्ष्मी मातेची पण सेवा करायची आहे। म्हणजे लक्ष्मी मातेची सेवा म्हणजे आपल्याला जी आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे। किंवा जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला कुंकुमार्चन तुम्ही तुमच्या लक्ष्मीचं जी टाक आहे, मूर्ती आहे, त्याच्यावर केला तरी चालेल। किंवा जर तुमच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी नसतील तर तुम्ही सुपारी घेऊन सुद्धा कुंकुमार्चन करू शकता। तर अशा रीतीने भगवान विष्णूच्या सेवेसोबत तुम्हाला लक्ष्मी मातेची पण सेवा करायची आहे। आणि मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणतच तुम्हाला
तुम्हाला तुळशीची पानं अर्पण करायचे आहेत. ही मंत्र जर तुम्ही त्या दिवशी म्हणला तर खरंच तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या सगळीकडे असं वाटतं की अरे आपण काहीतरी जप करत आहेत, आपल्या मनामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण होत असते. तर ते झाल्यानंतर उपवासाच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत त्याच्यामध्ये पहिली गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपल्याला तुळशी माता जी आहे, तुळशी मातेचं सुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत असतं असं म्हटलं जातं. तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशी मातेचं पान तोडायचं नाही आहे, मंजुळा तोडायचं नाही. तुम्ही म्हणत असताल आता आम्हाला 108 पानं अर्पण करायचे आहेत भगवान विष्णूंना, मग आम्ही तुळशीची पानं कधी तोडायचे? तर आदल्या दिवशी, म्हणजे बुधवारी आषाढी एकादशी आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी तुम्हाला तुळशीची पानं तोडून घ्यायची आहेत, मंजुळा तोडून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे. एकादशीच्या कोणतीही एकादशी असेल, साधी असेल मोठी असेल एकादशी, कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं पान असेल किंवा मंजुळा असेल कधीच तोडायची नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या दिवशी तुम्ही बडीशोप असेल, सुपारी असेल ह्या गोष्टी तुम्हाला खायच्या नाहीत, वर्ज्य आहेत. त्यानंतर मद्यपान म्हणजे मांसाहार असेल किंवा कोणतीही व्यसन तुम्हाला असेल ते व्यसन तुम्हाला त्या दिवशी करायचं नाही आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर तुम्हाला जमलं, जी उपवास धरत नसतील त्यांना पण सांगत आहे की जमलं तर तुम्हाला तांदळाचा भात खायचा नाहीये. तुम्ही दुसऱ्या गोष्टी खावा पण त्या दिवशी तांदळाचा भात खाऊ नका. ज्यांना उपवास नाहीये त्यांना सांगत आहे, ज्यांना आता सगळ्यांनाच उपवास असतो पण ज्यांना उपवास नाहीये त्यांच्यासाठी सांगत आहे की तांदळाचा भात त्या दिवशी खायचा नाही. कारण की कोणतंही फळ म्हणजे कोणतंही पुण्य जर आपल्याला लाभवायचं असेल तर एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही. एकादशीच्या दिवशी तुम्ही भात खाऊ नका. ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या दिवशी आपल्याला जमलं तर दान करायचं आहे. म्हणजे काही असेल तुम्हाला जी गोष्ट दान करणं होईल ती गोष्ट तुम्ही दान करू शकता. त्यानंतर कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पूजा करायची आहे. त्या दिवशी तुम्हाला जमलं तर नाही आपल्या भगवान विठ्ठलाच्या मंदिरामध्ये, गावात असेल कुठेही असेल, तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथं तर भगवान विठ्ठलाचं मंदिर असतंच, त्या ठिकाणी जाऊन भगवान विठ्ठलाची पंचोपचार पूजा करायची आहे. मंदिरात जात असताना एखादं फळ घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामधले जसं तुम्हाला मी भगवान विष्णूची सेवा करत असताना जसं तुळशीचे पानं सांगितले तशी तुळशीची पानं मंजुळा घेऊन जायचं आहे. नंतर एखादं फूल घेऊन जायचं आहे, ती आपल्या भगवान विठ्ठलांना अर्पण करायचं आहे. धूप दीप दाखवायचे आहे. जमलं तर तुम्ही त्या ठिकाणी आरती केला तरी चालेल. ह्या गोष्टी त्या दिवशी करायच्या आहेत. ज्यांना उपवास आहे त्यांना दुधाच्या गोष्टी खाता येणार आहेत, दूध असेल, चहा असेल, ह्या गोष्टी तुम्ही पिऊ शकता. त्यानंतर जी फळं आहेत, फळामध्ये तुम्ही जी शेप असेल, त्याचबरोबर केळी असेल, जी जमेल ती फळ तुम्ही खाऊ शकता. शाबूची खिचडी असेल, भगर असेल, नंतर खूप जण भाकरी असते ती भाकरी खाऊ शकता किंवा खूप जण शाबू भगर मिक्स करून एखादी वेगळीच पदार्थ बनवला जातो, तो पदार्थ तुम्ही त्या दिवशी खाऊ शकता. जी उपवासाच्या गोष्टी आहेत त्या उपवासाच्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. एक लक्षात ठेवा, जी बाहेरच्या गोष्टी असतात, ड्रिंक्स असतात, त्या ड्रिंक्स तुम्हाला प्यायच्या नसतात, प्यायच्या नाही आहेत, वर्ज्य आहे. त्याच्यामध्ये थम्सअप असेल किंवा कोल्ड्रिंक असेल किंवा तुम्ही बाहेरचं काही गोष्टी खात असाल तर ती गोष्ट तुम्हाला एकादशीच्या दिवशी खायची नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला जमलं तर तुम्ही विठ्ठलाच्या मंदिरात जाऊ शकता. ज्यांना उपवास असेल किंवा नसेल त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लक्षात ठेवा की या दिवशी जी मी तुम्हाला मंत्र सांगितलं आहे ती मंत्र म्हणत सेवा करायची आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.